करतात त्यांचा दबाव असल्यामुळे ते आता FIR घ्यायला तयार झालेत. फक्त FIR घ्यायला तयार झालेत, पण आपल्याला जी अपेक्षित कलमं आहेत ते टाकतीलच असं काही अजून क्लिअर झालेलं नाही. ते थोड्या वेळात आपल्या सगळ्यांना क्लिअर होईल. दुसरा दिलगिरीचा जो विषय आहे, त्यांनी जी दिलगिरी व्यक्त केली आहे ती मला वैयक्तिक मान्य नाही, कारण की हा माझा फक्त वैयक्तिक विषय नाही. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान केलेला आहे आणि ज्या पानसरेंमुळं मी ह्या चळवळीत आलो तर त्यांचासुद्धा अपमान केलेला आहे. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना म्हणजे शेवटपर्यंत जोपर्यंत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हा विषय आम्ही सोडणार नाही. अजून सगळ्यात महत्त्वाचं आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे, कारण की ते वारंवार खोटं बोलतात. मी आत्ताच त्यांची थोड्या वेळापूर्वी दिलगिरीची बाईट बघितली. हे पुस्तक तुम्ही झूम करू शकताय. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पानसरेंचं नाव आहे. ते तरीसुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणतात की याच्यावर लेखकाचं नाव नाही. तुम्हाला हे दिसेल, मुखपृष्ठावरच नाव आहे. त्याच्यानंतर ह्याच्या आत सुद्धा या पुस्तकाचे जे लेखक आहेत गोविंद पानसरे त्यांचं नाव आहे आणि हे सोडून आत 3 ठिकाणी पानसरेंचं नाव आहे. तरीसुद्धा तेच म्हणतात की या पुस्तकावर नाव नाही. मी डायरेक्ट प्रशांत आंबीला फोन केला, म्हणजे प्रशांत आंबी का प्रकाश आंबी अजूनसुद्धा बहुतेक त्यांची अजून उतरलेली नाही आहे, त्यांना माहीत नाही. आणि भविष्यामध्ये माझ्या पुस्तकावर त्यांना फोन करायचा असेल धमकीचा, तर हे माझं पुस्तक आहे. ह्या पुस्तकाच्या संबंधी फक्त त्यांनी वाचावं आणि आत काही त्यांना शंका असेल, अजून काही त्यांना आक्षेप असेल, तर ह्या पुस्तकासंबंधी लेखक म्हणून कायदेशीर मार्गाने मला काय कायदेशीर नोटिसा वगैरे पाठवायच्या असतील तर त्यांनी पाठवाव्यात. आणि आज FIR होते. मी तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो, कारण तुमच्यामुळं आणि जे कार्यकर्ते माझ्या पाठीमागं सामाजिक कार्यकर्ते उभे राहिले त्याच्यामुळं हे शक्य झालं. मी परत एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.